हॅलो स्टुडंट्स, आज आपण या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईनला सुरुवात करत आहोत. सगळ्यात पहिला टॉपिक आहे पॅरलल लाईन. याची डेफिनेशन काय दिली आहे? लाईन विच आर कोप्लेनर अँड डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन. सो डेफिनेशन नुसार आपण काय समजू शकतो की अशा दोन लाईन ज्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही त्यांना म्हणतात पॅरलल लाईन्स. आता या डायग्राम मध्ये फर्स्ट आहे लाईन ए बी आणि सेकंड आहे लाईन सी डी. आपल्याला चेक करायचं आहे की ह्या पॅरलल लाईन आहे की नाही. ए बी ला जर आपण पुढे वाढवलं तर ते असं वाढेल आणि सी डी ला जर आपण पुढे वाढवली तर ही अशी जाणार. आता लाईन ए बी आणि सी डी किती पण वाढवल्या तरी त्या एकमेकांना भेटणार नाही आणि यालाच म्हणतात की दे विल नॉट इंटरसेक्ट. म्हणून आपण लिहू शकतो की लाईन ए बी parallel to line CD. आता दुसरी डायग्राम दिली आहे. सो ह्या डायग्राम मध्ये पण दोन लाईन आहे. पहिली लाईन आहे PQ आणि दुसरी लाईन आहे RS. लाईन PQ ला आपण वाढवलं तर ती अशी जाणार आणि लाईन RS वाढवली तर ती इकडे गेली. आता PQ आणि RS कोणत्या तरी एका पॉइंटला मिळाले, याला म्हणतात इंटरसेक्ट. जर दोन लाईन इंटरसेक्ट करत असतील तर लाईन PQ आणि लाईन RS आर नॉट पॅरलल. ठीक आहे, बघून आपण सांगू शकतो की कोणती लाईन पुढे जाऊन एकमेकांना भेटेल आणि कोणती नाही भेटणार. सो पहिल्या ज्या दोन लाईन होत्या त्या पॅरलल लाईन्स आहे आणि ह्या ज्या दुसऱ्या लाईन्स आहे त्या आहे नॉन पॅरलल लाईन, म्हणजे त्या पुढे एकमेकांना भेटताय. पुढचा टॉपिक आहे लाईन. सो बुकमध्ये ही जी डायग्राम दिलेली होती हीच डायग्राम मी इथं काढली आहे. आपल्याला ह्या टॉपिक मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? राईट द नेम ऑफ ऑल लाईन्स. सो ह्या डायग्राम मध्ये जेवढ्या लाईन्स आहे त्यांची नावं लिहायची. लाईन कसं ओळखतात? एक रेष असते ज्याच्या दोघं साईडला ॲरो असतात, याला म्हणतात लाईन. सो डायग्राम वरून सगळ्यात पहिले तर तुम्हाला ही एक लाईन दिसते ज्याच्या दोघं साईडला ॲरो आहे आणि ज्याला म्हणतात एन. दुसरी आहे ही एक लाईन आणि तिसरी आहे ही लाईन. सो आपण इथं काय लिहिणार? फर्स्ट मध्ये लाईन एन, सेकंड आहे लाईन एल आणि थर्ड आहे लाईन एम. ह्या तीन लाईन ह्या डायग्राम मध्ये होत्या. नेक्स्ट आहे ट्रॅव्हर्सल लाईन. लाईन म्हणजे काय हे तुम्हाला कळालं. आता ट्रॅव्हर्सल लाईन काय असते हे बघू. डेफिनेशन दिलेली आहे लाईन विच इज इंटरसेक्टिंग टू अदर लाईन्स. सो अशी एक लाईन ज्या दोन दुसऱ्या लाईनला भेटते. सो डायग्राम वरून सिंपल दिसतंय की ही एक अशी लाईन आहे जी लाईन एल ला पण भेटते आणि लाईन एम ला पण भेटते. ती एक इथं भेटते आणि इथं भेटते. भेटणं म्हणजे काय? इंटरसेक्ट करणं. तर लाईन एल दोन लाईनला इंटरसेक्ट करते म्हणजे ही झाली ट्रॅव्हर्सल लाईन. सो आपण इथं कसं लिहिणार? लाईन एन इज ट्रॅव्हर्सल लाईन. ठीक आहे. सो ट्रॅव्हर्सल लाईनची कन्सेप्ट सुद्धा आपल्याला इथं कळाली आहे. तिसरा टॉपिक आहे अँगल्स. डायग्राम वरून आपल्याला फाइंड आउट करायची आहेत अँगल्सची नावं. सो राईट द नेम ऑफ ऑल अँगल्स. अँगल्स कसं ओळखतात? ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. सो याच्यामध्ये हे जे बनलंय याला म्हणतात अँगल. सेम सपोज असा एक अँगल असेल तो हा पण झाला अँगल. याला काहीतरी नाव दिलेलं असेल ते नाव आपल्याला लिहायची आहे. ही डायग्राम दिली आहे
याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण हा अँगल बघू. सो ही एक लाईन आणि ही लाईन, याच्यामधला हा अँगल आहे ज्याचं नाव आहे ए. याला लिहितात अँगल ए. आता नेक्स्ट ही लाईन आहे, इकडे गेली, इथं पण एक अँगल बनला ज्याचं नाव आहे डी. सो अशा प्रकारे बाकी सगळे अँगल आपण लिहून घेऊ. अँगल सी, अँगल बी, अँगल एच, अँगल ई, अँगल जी आणि अँगल एफ. सो असे 8 अँगल्स या डायग्राम मध्ये होते जे आपण इथं लिहिले. अँगल तर कळालं आपल्याला, त्याच्यात जे टाईप आहे ते बघणार आता आपण. सगळ्यात पहिला टाईप असतो इंटेरियर अँगल आणि दुसरा टाईप आहे एक्सटेरियर अँगल. इंटेरियर म्हणजे काय? आपण घरामध्ये इंटेरियर डिझाईन करतो, घरामध्ये करतो, बरोबर. इंटेरियर म्हणजे काय? आतमध्ये. तर ह्या ज्या 2 लाईन आहे, या 2 लाईनच्या आतमध्ये जेवढे पण अँगल्स असतील त्याला म्हणतात इंटेरियर अँगल. तर हा एक अँगल आला, हा अँगल आला, हा अँगल आणि हा अँगल, हे 4 अँगल आहेत इंटेरियर अँगल. सो तेच आपण इथे लिहून घेऊ. अँगल सी, अँगल बी, अँगल एच आणि अँगल ई. आता एक्सटेरियर अँगल कोणते असतील मग? जे ह्या चौकोनाच्या बाहेर आहेत त्यांना म्हणतात एक्सटेरियर अँगल, बाहेरचे अँगल. सो ते आले अँगल डी, अँगल ए, अँगल जी आणि अँगल एफ. सो हे 4 एक्सटेरियर अँगल आहे आणि हे 4 इंटेरियर अँगल आहेत.